नमस्कार शेतकरी बांधवांनो 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी ही जाहीर झाली आहे. पण 56 लाख शेतकरी हे धोक्यात येणार आहेत आणि ते 56 लाख शेतकरी धोक्यात कसे येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करूया. तर येथे पाहू शकता मोठी घोषणा झालेली आहे. 2 लाख रुपयाची कर्जमाफीची मोठी घोषणा झालेली आहे. पण आतली खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. कर्जमाफी ही 2 लाख शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत झाली आहे. पण 56 लाख शेतकरी कसे धोक्यात येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, राज्यात सांगितलं जात आहे 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 35,000 कोटींचा हा मोठा निर्णय झालेला आहे. पण सत्य काय आहे हे कुणालाच माहीत नाही. इथे पाहू शकता फुल कर्जमाफी फक्त 24 लाख शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. म्हणजे 24 लाख शेतकऱ्यांचंच फक्त 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. आणि बाकी लाखो शेतकऱ्यांचं काय? तर इथे पहा, इथेच मोठा ट्विस्ट आहे. तर इथे पाहू शकता 2 लाखांच्या वर ज्यांचं कर्ज आहे, येथे पाहू शकता तुमचं जर 2 लाखांच्या वर जर कर्ज असेल तर आधी OTS भरावा लागणार. म्हणजे तुम्हाला 2 लाखावरची जी रक्कम आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यानंतर तुमचं कर्ज माफ होणार आहे. जर तुमचं जुनं कर्ज म्हणजे जर NPA मध्ये जर कर्ज गेला असेल तर आधी त्याचं व्याज भरावं लागेल आणि मगच तुम्हाला हा दिलासा भेटणार आहे. तर इथे पुढे पाहू शकता 2019 मध्ये जर तुमचं कर्ज राहिलं असेल, त्याच्या आधीचं जर कर्ज असेल तर त्याची तपासणी वगैरे होणार आणि तुम्हाला पुन्हा वाटच पाहावी लागणार. म्हणजे सरळ कर्जमाफी नाही. अनेक निकष या कर्जमाफीत लावलेले गेले आहेत. हा अटींचा सापळा आहे. अनेक अटी याच्यामध्ये लावलेल्या आहेत. आणि येथे पाहू शकता रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांसाठी सुद्धा मोठा धक्का आहे. 5 वर्ष सतत कर्ज भरलं असेल तरच तुम्हाला 50,000 रुपये, सॉरी इथं चुकून 5,000 झाले आहे, पण 2 वर्ष जरी तुम्ही भरलेलं असेल तरीही तुम्हाला 50,000 रुपयाचं जे प्रोत्साहनपर अनुदान आहे ते भेटणार आहे. तर सगळ्यात मोठा धक्का आपण इथे पाहू शकता. 2025 मध्ये नवीन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार? ते थेट योजनेतून आउट होण्याची शक्यता आहे. येथे पाहू शकता जर तुम्ही कर्ज 2025 मध्ये जर घेतलं आहे तर तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता ही फार कमी आहे. तरी अजून गेम संपलेला नाही. मोठ्या प्रमाणात विरोध हा GRचा चालू आहे. जो शासनाने GR काढलेला आहे त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध चालू आहे आणि हा GR बदलू शकतो आणि हे जे नियम अटी लावलेले आहेत त्या सुद्धा बदलू शकतात. म्हणून पुढचे 15 ते 20 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तुमचं नाव फायनल लिस्टमध्ये आहे का हे तुम्ही चेक करू शकता. हे तपासलं नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. लक्षात ठेवा, घोषणा मोठी असते पण फायदा सगळ्यांनाच मिळत असं नाही. तर खूपच कमी शेतकऱ्यांना यातून फायदा मिळणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.